तुम्ही कधी असा प्रवास केला आहे का जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेनं भरलेलं असतं आणि मनात फक्त एकच ध्यास, देवीचं दर्शन? होय, उद्या आम्ही निघतोय तुळजापूर पायी यात्रेसाठी. तर रामकृष्णारी मित्रांनो, आमची चर्चा आदल्या दिवशीच झाली होती. काय न्यायचं काय नाही सगळं ठरलं होतं. सकाळी नेमकं 7 वाजता आम्ही चौघे मित्र निघालो तुळजापूरच्या दिशेने. रस्त्याने चालत जाताना निसर्गाचा तो मोहक सुगंध, गोड उसाची चव आणि वाटेत दिसणारी मंदिरे, सगळं काहीतरी वेगळंच होतं. भूक लागली तरी काळजी नाही, कारण रस्त्यामध्ये भक्तांसाठी भक्तांनीच उभारलेली अनेक अन्नछत्र होती. गरम जेवण, चहा, थंड पाणी सगळं उपलब्ध होतं. पाऊस आला, पाय दुखले, थकवा जाणवला, पण तुळजाभवानीला भेटण्याचा आनंद कमीच होत नव्हता. आणि तोच आनंद प्रत्येक क्षणाला ऊर्जेनं भरून टाकत होता. ही यात्रा फक्त चालणं नव्हतं, ही श्रद्धा होती, भावनेचा प्रवास होता. तर याचा फुल ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ब्लॉगला. रामकृष्ण हरी.